विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण संख्यांचा लहान मोठेपणा याविषयी माहिती पाहिली आहे. तर आता आपण पाहतो परिमेय संख्यांचे दशांश रूप. परिमेय संख्येचे दशांश रूप थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर एक परिमेय संख्या आपण घेतलेली आहे 7/4. 7 ला जर 4 ने भागलं तर भागाकार बाकी शून्य उरते, म्हणजे भाग पूर्ण जातो आणि मग या ठिकाणी 1.75 ही संख्या मिळते. म्हणजे अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात म्हणजे परिमेय संख्याचा दशांश रूप हे आता आपण इथं पाहणार आहोत. त्याच्यामध्ये दोन आपल्याला भाग आहेत. एक पहिला भाग आहे खंडित दशांश रूप आणि दुसरा भाग आहे अखंडित आवर्ती दशांश रूप. खंडित दशांश रूप थोडक्यात आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, आणि अखंडित आवर्ती दशांश रूप नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. रिकरिंग याचा अर्थ पुन्हा पुन्हा ते आवर्ती स्वरूपात येत असतं. तर आपण सुरुवातीला खंडित दशांश रूप याची माहिती घेऊ. त्याच्यामध्ये 7 ला आपण 4 ने भागणार आहोत. भागलं या ठिकाणी 4 1 4, बाकी उरलेली आहे 3. त्यानंतर 7च्या पुढे काही नाही, त्यावेळी आपण इथे शून्य घेतले, त्यामुळे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि परत 4 ने भागू. 4 7 28, बाकी उरलेले 2 वरून घेतले शून्य. त्यानंतर 4 5 20, बाकी शून्य आलेले आहे, म्हणजे हे खंडित दशांश रूप आपल्याला समजलेलं आहे. खंडित दशांश रूप कसं आहे 1.75. ज्यावेळी बाकी शून्य येते त्याला आपण खंडित दशांश रूप म्हणतो. आणि आता या ठिकाणी अखंडित आवर्ती दशांश रूप नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने, त्याचं एक एक्झाम्पल, एक उदाहरण आपण पाहू. 7/4. 7/4 ला आपण 7 ला आपण 6 ने भाग देणार आहोत. 6 ने आता भाग दिलेला आहे. भाग देत असताना काय करायचं बघा, 6 1 6, बाकी 1 उरलेले आहे. 7च्या पुढे कोणतेच नंबर संख्या नव्हती, त्यावेळी आपण शून्य घेतो. शून्य घेतल्यानंतर तिथे 10 झाले. 10 झाल्यानंतर मग आपण 6 ने भागू. 6 1 6, 6 1 इथं आपण दशांश चिन्ह दिलेले आहे. 6 1 6 उरलेले आहे 4, वरून घेतले शून्य. 6 6 36, खाली आले 4, परत शून्य घेतले, झाले 40, परत 6 ने भागलं 6 6 36, परत उरले 4. आता या ठिकाणी प्रोसेस ही रिपीट होत चाललेली आहे, आवर्ती स्वरूपात होत राहिलेली आहे. म्हणजे 6 6 6 वारंवार यायला लागलेला आहे. मग तिथं काय आपण त्याला म्हणूनच त्याला आपण म्हणायचंय अखंडित आवर्ती दशांश रूपाला म्हणतो. कारण हे अखंड चालणारी आणि आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा घडणारी घटना. मग इथे 7 ला आपण 6 ने भागतोय, बरोबर 1 दशांश चिन्ह 1 6 6 डॉट 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 याचा अर्थ काय, हे 6 6 6 पुन्हा पुन्हा परत परत येत राहणार आहे. आणि म्हणून हे आपण आवर्ती स्वरूपात कसं मांडायचं, 1 दशांश चिन्ह 1 6 आवर्ती. 6च्याच डोक्यावरती फक्त बार द्यायचा आहे, कारण 1 हे पुढे रिपीट होत नाही. 6 6 परत रिपीट म्हणजे परत परत येत गेलेला आहे, म्हणून 6च्याच डोक्यावरती आडवी टिंबकी तुम्ही देऊ शकता, पण आपल्याला बार देणं हे सोयीस्कर जातं. पुढे कसं ते पुढचे उदाहरण तुम्हाला समजून येईल. आणि तसं जर पाहिलं तर शेवटी एक आपल्याला या ठिकाणी दोन्हीतलं महत्व समजतं की खंडित दशांश रूप जे आहे हे अखंडित आवर्ती दशांश रूपात सुद्धा आपल्याला व्यक्त करता येतं. ते कसं 7/4. 7/4चं काय उत्तर आलं होतं आपलं दशांश पूर्णांकामध्ये 1.75. 1.75. 7/5च्या पुढे आपण 0 0 0 कितीही वेळा लिहिलं तरी त्या दशांश अपूर्णांकाला अपूर्णांकात व्यक्त केल्यानंतर त्याचं अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर परत 7/4च मिळणार आहे. म्हणजे पूर्वीचा आपला अपूर्णांक बदलणार नाही, पूर्वीची परिमेय संख्या आहे तशीच राहणार आहे. म्हणून इथं 0 0 लिहिलं तरी तिथं काय किंमत, काय व्हॅल्यू काय बदलत नाही. म्हणून बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह, आणि त्यानंतर आपण मग काय करणार आहोत, 1 दशांश चिन्ह 7 5 आणि शून्याच्या शून्य लिहून वरती आवर्ती देणार आहोत. म्हणजे थोडक्यात खंडित दशांश रूप सुद्धा आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये व्यक्त करता. सराव संच 1.3 मध्ये आपण पाहणार आहोत खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. त्यातलं आता पहिली उदाहरण आपण पाहू. पहिलं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 1 9/37. आणि 37 ला आता आपण काय करायचंय, 9 ने भागायचं आहे. त्यासाठी मग या ठिकाणी आता ते भागण्याची क्रिया आपण पूर्ण करू. म्हणजे 9 ला भागत असताना 37 ला आपण किती, 9 ला कितीने भागायचं 37 ला. या ठिकाणी भाज्य हा भाजपापेक्षा लहान आहे. लहान आहे म्हणल्यावर आपल्याला काय माहित आहे की त्यावेळी भागाकार 0 होतो. परत नसताना आपण म्हणजे वरून 9 घेतले, त्यावेळी 9 हे लहान होते, त्यामुळे भाग 0 बसलेला आहे. 9च्या पुढे संख्या नाही, पण ज्यावेळेस आपण एखादी दुसरी म्हणजे 0 घेतो त्यावेळेस या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देत असतो. आणि मग 37 ने आता आपण भागणार आहे. 37 ने त्याला भागत असताना 90ला 37च्या जवळची संख्या कोणती आहे, 40. आपल्या 37चा पाडा तर येत नाही, पण 40 जवळ आहे. मग 40 तुम्हाला 40चा पाडा येतो कसा, 4 ने 40
4 दोन्ही 8 म्हणजे थोडक्यात 40 दुनी 80 म्हणजे या ठिकाणी 37 भाग जाऊ शकतो. म्हणजे 37 गुणिले 2 जर तुम्ही केलं तर 37 गुणिले 2 काय येतं? 2×7=14 हातचे आले 2×3=6 आणि 1×7=74 म्हणजे भाग या ठिकाणी 2चा बसलेला आहे आणि इथे आलेला आहे 74. इथे वजा करा. या ठिकाणी आता 0 जात नाही मग हातचा घेतो आपण. इथे 10 होतील 10तून 4 गेले राहिले किती 6 आलेला हातचा दिला 7 आणि 1 8 9तून 8 गेले 1 राहिलेले आहेत. वरून परत आपण घेतले 0. आता इथे झालेले 160 पण आपण इथे संख्या कोणती जवळची 40 ही संख्या गृहीत धरलेली आहे म्हणजे 40×4=16 म्हणजे भाग 4चा बसणार. आणि मग इथं 4 ठेवल्यानंतर परत आपल्याला इथं रफ क्रिया करायची 37 गुणिले 4 त्यानंतर केलं 4×7 28 हातचे आले 2 आणि 4×3=12 12 आणि 2 किती आले 14 या ठिकाणी 148 आणि मग ही वजाबाकी नंतर करायची. परत तसंच इथं 0 म्हणजे इथं 10 इथला हातचा 1 घेतला इथं 10तून 8 गेले राहिले 2 घेतलेला हातचा देऊन टाकला 4 आणि 1 5 6तून 5 गेले 1 परत इथं 0 परत वरून घेतले 0 आता इथे झालेले 120 120 म्हणजे आपण 40 40 त्रिक 120 4 त्रिक 12 मग तुम्हाला या ठिकाणी माहित आहे 4 त्रिक 12 आहे म्हणल्यानंतर भाग नक्कीच 3चा बसणार आहे. 37 गुणिले 3 मग 3×7 21 हातचे आले 2 3 त्रिक 9 9 2 11 म्हणजे भाग 3चा बसलेला आहे आणि या ठिकाणी आपले 111 आलेले आहेत. या ठिकाणी आपण वजा करू. तिथं परत तसंच झालेलं आहे 0 आहे हातचा घेतला इथं 10 10तून 1 गेले 9 राहिलेले आहेत. हातचा आलेला देऊन टाकला इथं आलेले आहेत 0 1 1 गेले 0 त्याच पद्धतीने परत मग इथं आणखीन आपण काय केलं वरती 0 घेतले झाले 90 आणि 90 झाले म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की आता तो नंबर रिपीट व्हायला गेला आहे 37 आपण 90ला भागलेला आहे त्यावेळी भागले त्यावेळी भाग 2चा बसला होता म्हणजे इथं भाग 2चा बसणार. इथं आले 74 आणि परत इथं किती 16 आणि इथं परत प्रत्येक प्रोसेस आता रिपीट होत जाणार आहे म्हणजे इथं 2 आलं म्हणजे 2 नंतर 4 येणार 4 नंतर 3 येणार म्हणजे इथून येणारी प्रक्रिया परत ती म्हणजे रिपीट 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 रिकरिंग होत राहणार. थोडक्यात सांगायचं झालं तर याचं उत्तर तुम्ही असं लिहू शकता 9/37 याचं बरोबर 0.243 म्हणजे ही क्रिया अनंतापर्यंत चालत राहणार आहे आवर्ती स्वरूपात चालत राहणार आहे म्हणजे हे थोडक्यात आपण असं लिहितो 0.243 आवर्ती. त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 2 उदाहरण क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 18/42 मग या ठिकाणी 42 ने परत मोठी संख्या होते मग इथं भाग द्यायला परत आपल्याला आवडणार आहे. मग तत्पूर्वी त्याला संक्षिप्त रूप देता येते ते पाहायचं. इथं संक्षिप्त रूप देता येत नव्हतं मग इथं देता येते मग संक्षिप्त रूप देता येतं म्हणजे आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊया बाजूला 18/42 ला आपण संक्षिप्त रूप देताना एकाच कोणत्या तर नंबरने भाग देतो अंशाला आणि छेदाला की त्या दोघांनाही भाग गेला पाहिजे. या ठिकाणी आपण 6 ने देऊ 6 त्रिक किती 18 आणि 6×7 42 अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचा अतिसंक्षिप्त रूप किती आलेला आहे 3/7 म्हणून 3 ला आपण किती 7 ने आता या ठिकाणी भागायचं आहे. मग 3 वरून आपण घेतले 3 घेतले त्यावेळेस काय झालेलं आहे भागाकार हा काय येणार आहे 0 परत नसताना 0 घेतले म्हणून पॉइंट द्यावे लागतील 7 चौक किती झालेले आहेत 28. इथं वजा करू आपण वजा केल्यानंतर परत वजाबाकी किती देते पहा वजा झालेले आहे 2 वरून मी परत घेतलेले आहे 0 7 दुनी 14 7 दुनी किती वाजलेला आहे 14 आणि या 14 ची परत काय केलेली आपण वजाबाकी या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 7 दुनी 14 आणि भाग त्या बाकी आलेले आहे 6 परत घेतले 0 घेतल्यानंतर परत 7 ने भागायचं आहे 7 ने भागल्यानंतर किती येते बघा परत 7 7 49 7 8 56 7 8 काय होते 56 आणि खाली उरलेले आहेत 4 परत घेतले 0 परत बघा 27 7 7 35 परत भाग बसेल 5 चा 7 35 बाकी किती उरलेली आहे परत बाकी उरलेली आहे 5 आणि 5 बाकी परत घेतले आपण 0 परत 7 7
49 आणि परत बाकी किती उरलेले आहे तिथं आपण लिहू. बाकी किती उरते 50 मधून 49 गेली, बाकी उरते 1. परत 0 घेतले आणि 0 घेतल्यानंतर मग तुम्हाला तिथे त्या ठिकाणी सांगता येईल की 0 घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की भाग कितीचा बसणार आहे 7 1 7 आणि त्यावेळी बाकी उरणार आहे 3. ज्यावेळी बाकी 3 येते त्यावेळी आता तुम्हाला लक्षात आलं की अंक रिपीट होणार आहे. तरी आपण एक भाग देऊ घेतलं 0 7 चोक 28 आणि या ठिकाणी परत बाकी येणार आहे 2 म्हणजे या ठिकाणी 4 इथं संख्या आलेली म्हणजे 4 रिपीट झालेला आहे. परत तोच अंक येत राहणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 3/7 म्हणजेच आपली पूर्वीची संख्या किती होती 18/42 बरोबर आपल्याला मिळेल 0.4285714. परत ही जी आवर्ती प्रोसेस आहे कायम चालू राहणार आहे डॉट 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 अनंतापर्यंत. आणि मग तेच आपण थोडक्यात लिहिणार आहोत 0.42857 आवर्ती. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. उदाहरण क्रमांक 4 आता आपण पाहणार आहोत. एक उदाहरण क्रमांक 1 2 पाहिलं, तिसरं तुम्ही घरी सोडवा. आपण चौथं पाहणार आहोत आणि पाचच उदाहरण आहेत. या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण घ्यायला लागलो. 2 उरलेली उदाहरण आहेत. उदाहरण क्रमांक 3 आणि 5 तुम्ही घरी सोडवायचे. तर या ठिकाणी आपण आता पाहू की 103 तर ऋण संख्या घेतलेली आहे. आपण ऋण परिमेय संख्या आहे ती 103/5. 103 ला आता आपण 5 ने भागायचे. मग 5 ने भागत असताना या ठिकाणी आता भाज्य हा भाज्यापेक्षा मोठा आहे. इथं काय दशांश चिन्ह देण्याची गरज नाही. 5 दुनी 10 आणि मग 10 गेले 0 वरून घेतले 3 घेतले त्यावेळेस 3 जे आले आहेत खाली ते भाजकापेक्षा लहान आहेत म्हणून भागाकार शून्याचा बसेल. त्यानंतर आपण पुढचा नंबर घेऊ पण पुढे नंबर नाही नसताना ज्यावेळेस आपण नंबर घेतो 0 घेतो त्यावेळेस आपल्याला पॉईंट द्यावे लागतं आणि परत भाग द्यायचा. 5 × 30 अशा पद्धतीने बाकी येते 0 आलेले आहे. भाग पूर्ण गेलेला आहे. म्हणजे हे उदाहरण तुम्हाला माहितच आहे कोणत्या स्वरूपाचं उदाहरण आहे. हे उदाहरण आहे खंडित स्वरूपाचं उदाहरण आहे. खंडित दशांश अपूर्णांक आहे. वजा 103/5 बरोबर 0. ते ऋण असल्यामुळे आपण ऋण द्यायला विसरायचं नाही. वजा 20.6. तर तुम्ही आता काय करायचे उरलेली 2 उदाहरणं घरून सोडून आणायची आहेत. अशा पद्धतीने आपला 1.3 सरासरीचा हा झालेला आहे.